Question number 19. Circle with center C and D. आता बघा, सर्कल विथ सेंटर C and D टच इंटरनली. आता बघा, स्मॉल सर्कलची सेंटर काय C, बिग सर्कलचं सेंटर काय D. टच ॲट अ पॉइंट E and they are internally touch. Chord EB. Chord EB. आता chord EB of the outer circle intersect the inner circle. बघा, chord EB of the outer म्हणजे बिगर सर्कलची chord काय EB टच इंटर सर्कल म्हणजे स्मॉलर सर्कलला टच होते at point A. At point A. Then prove that EA is equals to AB. Then prove that EA is equals to AB. आता गणित कसं स्टार्ट करायचं? ड्रॉ ED. आता ED is the diameter, okay, and DA. आता हा परपेंडिक्युलर नाही, आपल्याला हा परपेंडिक्युलर प्रूव्ह दॅट करायचा आहे. देन कसं ड्रॉ करायचं? ECD is a collinear. ED is a diameter of smaller circle. Angle EAD is equals to 90. अच्छा, का? Inscribe angle theorem. बघा, ED काय? डायमीटर. डायमीटर means semi circular arc. Is it the 180 measurement of 180? Then EAD inscribed angle of ED arc. या आर्कचा तो काय? inscribed angle आहे. म्हणजे 180 चे हाफ किती असणार? 90. It is the point number first. For bigger circle, DA perpendicular to chord EB. आता कशावर आपण हे डिसाइड केलं? तर फ्रॉम फर्स्ट. का? तर हा जर अँगल 90 आहे, हे परपेंडिक्युलर आहे, मीन्स इट इज डिवाइडेड इनटू टू इक्वल पार्ट्स. हेन्स EA इक्वल्स टू AB. अच्छा, EA इज इक्वल्स टू AB. तर याचं रिझन काय? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द chord, इट बायसेक्ट द chord. अच्छा, perpendicular drawn from center to the chord, it bisect the chord. means काय की बघा, D काय? सेंटर. सेंटर वरून chord वर परपेंडिक्युलर केलं तर इट इज bisect the chord, means EA is congruent to AB and hence prove that. खूप सोपं होतं. फक्त आपल्याला करायचं काय होतं की थोडंसं आपलं लॉजिक लावायचं होतं. इट इज द प्रॉब्लेम नंबर 19 की आपल्याला ऍक्च्युली नेमकं करता काय येते हे आधी गणितात चेक करायचं आणि त्याप्रमाणे मग गणित स्टार्ट करायचं. आपल्याला 2-3 प्रकारे सोडवता येते. त्यातला आपण एक कुठला तरी शॉर्टकट बघायचा. ऍक्च्युली दिलेलं काय आहे की कॉर्ड. आता बघा, कॉर्ड MN, कॉर्ड MN अँड AB. आता दोन कॉर्ड आहे, एक MN आणि एक AB. इंटरसेक्ट ऍट पॉइंट L. इंटरसेक्ट ऍट पॉइंट L. ऍक्च्युअल पुस्तकातली फिगर काय होती? जर कोणाला आठवत असेल तर मी इकडे काढतो, कारण की काय होते बोर्डवर मी लिहिलं गणित त्याच्यामुळे जागा कमी आहे. ऍक्च्युअली पुस्तकातली फिगर ही होती, बरोबर. अशी एक काहीतरी कॉर्ड दिलेली होती आणि हा डिस्टन्स ऑफ येलो असं दिलेलं होतं. बरं, मग असं दिलेलं असल्यावर डिस्टन्स ऑफ येलो आपल्याला फाइंड काय करायचं सांगितले? रेडियस. MN दिलेली आहे आपल्याला आणि ML दिलेला आहे, तर LN काढता येईल. बरं, सडनली खूप मुलांनी असंही करून बघितलं हे प्रॉब्लेम डायरेक्टली. बघा की त्यांनी काय केलं, डायरेक्टली कन्स्ट्रक्ट केलं, ओके, आणि पुढे सॉल्व्ह केलं प्रॉब्लेम. असंही केलं तरी काही हरकत नाही आहे. ऍक्च्युअल हा LO असा नसून असा आहे पुस्तकात, येलो, आणि परत परपेंडिक्युलर अँड जॉइंट दिस. मग आता इथं असं दिसलं MO अँड ON इज अ रेडियस ऑफ दॅट सर्कल. मग बाय दिस पुढे हाफ घ्यायचं, पायथागोरस घ्यायचं आणि सॉल्व्ह करायचं, ओके. पण मला काय वाटलं की एक शॉर्टकट मेथड म्हणून आपण असं करू शकतो की मी काय केलं, एक्सटेंडेड ऑफ येलो, हे येलो एक्सटेंड केली दोन्ही साइडला. तर मग सापडलं काय? O इज अ सेंटर, AO and OB is a radius. मग आता आपल्याला करायचं काय काय?
mn किती दिली 25, mn किती दिली 25, ml किती दिली 9. मग आता आपण आधी काय केलं, mn is equals to ml plus ln, 25 equals to 9 plus ln equals to 16. मग ln किती निघालं 16. ओके. मग आपण काय केलं की AO किंवा OB काढायचं, तर याच्यातलं एक आहे की डिस्टन्स ऑफ OL फाय दिलं. मग मी काय पुट केलं AL इक्वल्स टू x. तर AO म्हणजे काय AL प्लस LO x प्लस फाय. LB मीन्स LO प्लस OB 5 प्लस x प्लस 5 x प्लस 10. ओके, इथपर्यंत काय. अच्छा, तुम्ही म्हणणार मग सर असं का केलं, तर इथे एक लॉजिक लागलं की टू क्वाड आर इंटरसेक्ट इनसाइड द सर्कल. Quad MN and AB intersect at point L by internally division theorem. काय सांगते, ML into LN is equals to AL into LB. ओके, सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या आपण. इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं, x² plus 10x minus 144. When you solve this, the factor is 18 and minus 8. Then final answer is the x is not equals to minus 18. It is unacceptable. Hence x equals to 8. But we have to find the radius. आपल्याला रेडियस काढायची आणि रेडियस काय AO किंवा OB. AO चं मेजरमेंट किती आहे x plus 5. मग x plus 5 means 8 plus 5 is equals to 13. मी हे असं केलं का, ते इंटरनली डिव्हिजन फॉर्म्युला आपल्याला माहित होता आणि तो सोपा सुद्धा आहे. आपण पायथागोरसने केलं तरीही काही हरकत नव्हती. पायथागोरसने जरी केलं तरी हरकत नव्हती. मी या ह्याच्यात केलं, तुम्हाला जे सूट होईल त्याप्रमाणे आपण करायचं. In a figure, two circles intersect each other at 2 points, S and R. Their common tangent काय PQ. Common tangent PQ touch at the point P and Q respectively. Then prove that PRQ plus PSQ is equals to 180. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल की when you solve this problem means draw segment SR. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल SR इज द कॉमन क्वाड, तर बघितलं इकडच्या सर्कल मध्ये तर इकडे क्वाड आहे, इकडे बघितलं तरी क्वाड आहे. किंवा we say that it is the second. SR is the common second. Second means touch into the 2 points. Okay. अच्छा, common second आहे. मग आता आपल्याला इथं थेरम कुठला वापरायचा. When you look in the book, page number 76 in your textbook, then there is the alternative statement of this one theorem. The angle between a tangent of circle and a chord. Angle between tangent of circle and a chord. बघा थेरी आधी बघून घ्या. This is the circle. Page number 76 in your textbook. Okay. Angle between a tangent of circle and chord. अच्छा, हे बघा tangent काढली. ही chord आहे. ही काय chord. Angle between tangent of circle and a chord from the point of contact is congruent to angle. अच्छा, हा अँगल काढला मग आपण. Angle between tangent and chord. Angle between tangent and chord. Contact is congruent to angle inscribed in arc opposite to arc or intercept. अच्छा, याला कुठला अँगल इक्वल आहे की या आर्क मध्ये जो अँगल तयार होईल, या हा बघा सेंटर इथं आहे, हा 19 असणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण की सेंटर कुठे आहे इथं. जर सेंटर मधून कॉर्ड गेली असती तर दिस अँगल इज द राईट अँगल. ओके, चलो. मग हा कोणाला इक्वल आहे, अपोजिट अँगल इन्स्क्राइब. अपोजिट अँगल इन्स्क्राइब इन अ आर्क म्हणजे काय, परत द स्टेटमेंट अँगल बिटवीन अ टँजेंट ऑफ सर्कल अँड अ कॉर्ड ड्रॉन फ्रॉम द पॉइंट कॉन्टॅक्ट इज कॉन्ग्रुएंट to the angle inscribed in arc opposite to arc intercept by that angle. म्हणजे काय की हा अँगल कुणाला कॉन्ग्रुएंट आहे, अपोजिट टू द आर्क. याची आर्क ही आहे बघा, याची इन्स्क्राइब आर्क काय ही, या अँगलची इन्स्क्राइब. पण त्यांनी काय सांगितलं, अपोजिट टू द इन्स्क्राइब आर्क म्हणजे ही.
या आर्कच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट चा अँगल, हे दोन अँगल काय असतात, कॉन्ग्रुएंट. ह्या थेओरमच आहे. मग आता इथं कसं काय स्टार्ट करणार आपण? मग मेन प्रश्न आहे की इथं कुठलं का तयार होणार. बघा की इथं जर अँगल बघितले तर अँगल पी एस आर, बघा अँगल पी एस आर इज इक्वल्स टू, बघा अँगल पी एस आर झाला इज इक्वल्स टू अँगल आर पी क्यू. अँगल आर पी क्यू. अच्छा, पी एस आर. आता याला आणि या फिगरला बघा की पी एस आर हा झाला पी एस आर. आता हा काय झाला, पी आर इज अ कॉर्ड अँड पी क्यू इज अ टँजेंट. मग आपण आता स्टार्ट कसं करायचं? टू सर्कल टच each other at two points which are to these S and R. PQ is a common tangent. PQ is a common tangent. SR is a common chord. SR काय, कॉमन कॉर्ड. मग आता ही कॉमन टँजेंट आहे आणि ही कॉमन काय, कॉर्ड. आपला हा थेरम काय सांगते, टँजेंट अँगल बिटवीन द टँजेंट अँड द कॉर्ड. मग आता ही टँजेंट आहे आणि पी आर काय, कॉर्ड म्हणजे हा अँगल पी आर काय, कॉर्ड इज इक्वल्स टू अपोजिट टू दॅट. अच्छा, याची बघा आता याची इन्स्क्राइब आर्क माहित नाही आपल्याला, पण त्याची अपोजिट इन्स्क्राइब आर्क काय, ही. आता बघा याची ही, मग याच्यातला अपोजिट अँगल काय, पी एस आर इज इक्वल्स टू आर पी क्यू. हा पहिला थेरी आपली कंप्लीट झाली. ओके, क्लिअर अवर थेरी. अच्छा, सेकंड आर एस. आता बघा पी एस आर तर तिकडे क्यू एस आर इज इक्वल्स टू आर क्यू पी by tangent secant. झालं बघा थेरम. पण आता सेकंड वन आपल्याला काय सापडलं, तर सेकंड वन आपल्याला सापडलं की दिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू दिस. ओके, काही प्रॉब्लेम नाही. मग आता तसं जर सापडल्यावर मी ऍड किंवा नाही केलं, मग आता जर घेतलं डायरेक्ट इन ट्रायंगल पी आर क्यू किंवा आर पी क्यू, सम ऑफ थ्री अँगल. का आपल्याला 180 पाहिजे, ते फक्त सम ऑफ थ्री अँगल लिस्ट होणार. अच्छा, याच्यात अँगल कुठले कुठले आहे, आर पी क्यू प्लस आर क्यू पी प्लस पी आर क्यू इज इक्वल्स टू 180. पी आर क्यू झालं. मग आता प्रश्न झाला आपल्याला, बघा रिक्वायरमेंट कशाची आहे, पी आर क्यू पी आर क्यू. मग आपण पी आर क्यू लिहिला प्लस आर पी क्यू. आर पी क्यू इज इक्वल टू पी एस आर प्लस आर क्यू पी. आर क्यू पी इक्वल्स टू क्यू एस आर. आपण काय केले, नाव चेंज. मग याला जर या पॉइंटला आपण 1 तर कुठून झाला, फ्रॉम फर्स्ट. अच्छा, पी आर क्यू पाहिजेस प्लस. आता बघा पी एस आर आणि क्यू एस आर मिळून हा पूर्ण अँगल तयार झाला. या दोघांचा सम मीन्स पी एस क्यू. आणि आपल्याला रिक्वायरमेंट काय होती, या दोघांचा सम काय, पी एस क्यू इज इक्वल्स टू 180. आणि आपल्याला हेच प्रूव्ह दॅट करायचं होतं, आपल्याला प्रूव्ह दॅट हेच करायचं होतं. मग आता फक्त करायचं काय होतं की आपल्याला, मी आता वर नाही लिहिलं तर आपण इथे इन दॅट ब्रॅकेट लिहू शकतो की पी एस आर प्लस क्यू एस आर इज इक्वल टू पी एस क्यू. रिझन ओके, अँड हेन्स प्रूव्ड.
खूप सोपा होता, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की पेज नंबर 76 वर काय दिलेलं आहे. अँगल बिटवीन द कॉर्ड अँड टॅन्जेंट इज इक्वल्स टू अपोजिट इन्स्क्राइब आर्क अँगल. ओके, दिले काय इन अ फिगर टू सर्कल टच इच अदर ऍट पॉइंट एम अँड एन. मग एम अँड एन दिलं आणि सांगितलं की द सर्कल ऍट पॉइंट आर एस पी. मग आता बघा की आर पुढे काय सांगितलं ऍट द आर एस पी अँड क्यू एम एन. मग आर एस पी क्यू पी क्यू. मग उद्यात काय करायचं आहे एस क्यू इज पॅरलल टू एस क्यू इज पॅरलल टू आर पी. अच्छा, मग प्रॉब्लेम काय आरपी किती सोपं गणित आहे. मी तुम्हाला कालही सांगितलं की जेव्हा पॅरेलल असणार कुठली गोष्ट पॅरेलल दाखवायची तर दोनच गोष्टीचा विचार करायचा, अल्टरनेट अँगल अँड करस्पॉन्डिंग अँगल. आता इथे अल्टरनेट अँगल आपल्याला करता येतील नाही कारण की अल्टरनेट हेच होतील फक्त. मग आपण करायचं काय करस्पॉन्डिंग अँगलचा विचार. मग करस्पॉन्डिंग अँगल कुठले आले पाहिजे, द सम ऑफ टू अँगल्स द करस्पॉन्डिंग. जर करस्पॉन्डिंग येत नसेल तर तिसरी थिअरी आहे सम ऑफ इंटेरियर अँगल इज 180. आता करस्पॉन्डिंग नाही येतील तर मग काय करू आपण सम ऑफ इंटेरियर अँगल. मग इंटेरियर अँगल कुठले आहे, आता लाईन दाखवायची आहे एस क्यू आणि आर पी. तर इंटेरियर अँगल आपल्याला हा आणि हा जनरेट करावा लागेल किंवा हा, हे दोघांची बेरीज किंवा या दोघांची ऍडिशन. मग सम ऑफ इंटेरियर अँगल इज 180. आपण वरचा बघू. आता सम ऑफ इंटेरियर अँगल तर आपल्याला काही कळत नाही सध्या तरी. स्टार्ट करू. ड्रॉ सेगमेंट एम एन. ओके, मग आता देअर आर द टू सर्कल्स. मग आपण जर म्हटलं आर एम एन पी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, is a cyclic quadrilateral. is a cyclic quadrilateral. काय प्रॉब्लेम नाही आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग अँगल एम एन क्यू एम आर पी. तुम्ही म्हणणार सर हे डायरेक्ट कसं काय लिहिलं तुम्ही, बरोबर. मग याचा आन्सर काय, आता इथं पेज नंबर 69 ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता तुम्ही म्हणणार पेज नंबर 69 an exterior angle of cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to adjacent interior angle. काय सांगतो पेज नंबर की या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एम एन क्यू हा एक्सटेरियर अँगल आहे. इट इज कॉन्ग्रुएंट टू अँगल अपोजिट टू ऍडजस्टंट इंटेरियर अँगल. मग हा कॉन्ग्रुएंट कोणाला आहे बघा, एम एन क्यू इज अ एक्सटेरियर अँगल ऑफ एम आर पी एन क्वाड्रिलॅटरल. मग हा अँगल याच्या अपोजिट इंटेरियर अँगलला काय असणार कॉन्ग्रुएंट असणार. अपोजिट इंटेरियर अँगलला तो काय कॉन्ग्रुएंट. पॉइंट नंबर फर्स्ट. आता पॉइंट नंबर सेकंड जर बघितला क्वाड्रिलॅटरल एम एस क्यू एन. इन दॅट क्वाड्रिलॅटरल एम एस क्यू एन मध्ये काय सापडलं की एम एन क्यू प्लस एम एस क्यू सम ऑफ अपोजिट अँगल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय असते सम ऑफ अपोजिट टू अँगल इज 180. अच्छा, मग आता बघा एम एन क्यू अँड एम एस क्यू आपण काय म्हटलं होतं की हे दोन अँगल इक्वल आले पाहिजे. मग याचं काम आहे आपल्याला एम आर पी, बट एम आर पी इज इक्वल टू एम एन क्यू. मग आता काय करायचं हा जो एम एन क्यू आहे त्या आधी काय लिहायचं एम आर पी प्लस पुढचं ऍज इट इज एम एस क्यू
इज इक्वल्स टू 180. मग आता याचा अर्थ काय झाला की सम ऑफ these two angle, sum of these and these angle is 180. sum of these two angle is 180. मग 180 असेल तर इंटेरियर अँगल टेस्ट, इंटेरियर अँगल काय म्हणते की सम ऑफ टू इंटेरियर अँगल इज 180, देन देयर respective line are parallel, means hence segment SQ is parallel to segment PR किंवा RP. बर, मग आता रिझन झाली ना, इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन, इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. किती सोपं होतं की आपल्याला दोन इंटेरियर अँगल जनरेट करायचे होते. हा एक्सटेरियर अँगल आहे, म्हणजे काय, एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज इक्वल्स टू अपोजिट इंटेरियर अँगल. अच्छा, मी तुम्हाला रफली करून दाखवतो. दुसरं की आपण हे दुसऱ्या पद्धतीने करू शकतो. तुम्ही म्हणणार सर मग हाच का घेतला, तर चला मी चेंज करतो, हा अँगल घेऊ. मग आता मी इतकं लिहत नाही, मग MNP इज इक्वल टू MSQ झालं. MSQ हे फर्स्ट. ओके, आता हे दोन घेतले तर इकडची ऍडिशन घ्यायची, MNP प्लस MRP इक्वल्स टू 180. अच्छा, आपल्याला MRP पाहिजे, आपल्याला चेंज काय पाहिजे, MNP. MNP इक्वल्स टू MSQ फ्रॉम फर्स्ट. झालं ना. बघा आता MSQ प्लस MRP म्हणजे या दोन अँगलची ऍडिशन किती झाली, 180. हेन्स सेगमेंट SQ इज पॅरलल टू सेगमेंट RP. बघा मी अँगल चेंज केले तरी तेच आलं. तुम्ही कितीतरी वेळेस अँगल चेंज करू शकता. तुम्ही असे घेऊ शकता, दिस दिस किंवा दिस अँड दिस इंटेरियर अँगल थेरम. ते तुमच्यावर डिपेंड आहे, आता तुम्ही कुठला अँगल चॉईस करता. पण मी नेहमी तुम्हाला सांगितलं की पॅरलल लाईन असेल तर अल्टरनेट अँगल शोधायचा, करस्पॉन्डिंग अँगल, आणि दोन्ही नाही जुळलं तर सम ऑफ इंटेरियर अँगल इज सप्लिमेंटरी. तिसरी टेस्ट अप्लाय करून बघायची. 24. आता प्रॉब्लेम नंबर 24 मध्ये काय सांगितलं, टू सर्कल टच इच अदर ऍट पॉइंट A and E. आपण स्टार्ट करू का. टू सर्कल touch each other at point A and E. जर आता जर ऑब्झर्व केला आपण A and E, two circle touch each other at point A and E. But AE segment AE is a common chord. Is a common chord. Is a common chord. आता आपल्याला काय करायचं, पुढे एक दिलेला आहे की तुमच्या पुस्तकात असं स्टेटमेंट दिलं आहे, तर टँजेंट ऑफ सर्कल ऍट पॉइंट B and D इंटरसेक्ट इच अदर. मग टँजेंट काढली ऍट पॉइंट B and E D. इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट C. टँजेंट BC and DC intersect each other at point C. Then prove that ABCD is a cyclic quadrilateral. पुढे काय, then prove that ABCD is a cyclic quadrilateral. आता cyclic quadrilateral prove that करायला आपल्याकडे एकच थिअरी आहे, सम ऑफ टू अपोजिट अँगल इज 180. मग आपण काय करू, प्रूव्ह दॅट अँगल A प्लस अँगल C इज इक्वल्स टू 180. मग आपल्याला असं दिलेलं आहे तर आपण प्रूव्ह काय करू, अँगल A प्लस C इज इक्वल्स टू 180. पण तिथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपण एक म्हणू शकतो
की या लाईनला थोडं एक्सटेंडेड करू, काय प्रॉब्लेम नाही. ओके, की सम कसं करायचं, तर आताच आपला एक टॅन्जंट सेकंड थेरम झाला कोरोलरीज प्रॉपर्टीज मध्ये अल्टरनेटिव्ह. की काय झालं की इथं टॅन्जंट सेकंड जर बघितली बीईडी इज अ सेकंड, बीसी इज अ टॅन्जंट. आता बघा बीईडी इज अ सेकंड ऑफ दिस सर्कल अँड ऑल्सो द सेकंड ऑफ दिस सर्कल. दोन्ही सर्कलचे सेकंड आहे ती कॉमन सरळ गेलेली. आपण असं म्हणू शकतो की अँगल दिस इज कॉन्ग्रुएंट टू दिस. बघा आता जे प्रॉब्लेम झाला आपलं, बघा अँगल. अच्छा, याचं नाव आपण ई पासून स्टार्ट करा की डी पासून स्टार्ट करा, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला वाटेल तिथून करू. ई बी सी प्लस सॉरी इज इक्वल्स टू अँगल बी ए ई किंवा ई ए बी काही लिहा. ओके, then second this angle is equals to remaining this means EDC is equals to EAD by tangent second theorem. पॉइंट नंबर फर्स्ट. हे ऑलरेडी आपलं याच्या आधीच्या याच्यात झालं की तिथं काय होतं पेज नंबर 79 वर की 76 वर द अँगल बिटवीन अ टॅन्जंट ऑफ अ सर्कल अँड कॉर्ड इट इज कॉन्ग्रुएंट टू. आता बघा अँगल ही काय सेकंड आहे, बीडी सेकंड आहे आणि बीसी. अच्छा, सेकंड सोडा की जर आपण असं म्हटलं BE is a chord and BC is a BE is a chord and BC is a tangent. मग हे टॅन्जंट आणि कॉर्डच्या मधला अँगल अपोजिट इन्स्क्राइब अँगल आहे, त्याच्या अपोजिट आर्क च्या इन्स्क्राइब अँगलच्या इक्वल आहे. मग आपण तीच थेरी वापरली. मग आता आपल्याला करायचं काय, इन ट्रायंगल BCD इन ट्रायंगल BCD सम ऑफ 3 अँगल. मग आता सम ऑफ 3 कुठले असतात बीसीडी मध्ये, बघा आता नाव खूप केअरफुली लिहायची आपल्याला. बघा बीसीडी मध्ये बीसीडी तर आहेच प्लस अँगल डीबीसी बीडीसी इक्वल्स टू 180. अच्छा, बीसीडी आपल्याला पाहिजेच कारण अँगल ए प्लस अँगल सी 180 दाखवायचा आहे. मग डीबीसी ला काय करायचं, बघा डीबीसी ला आपण असे लिहू शकतो ईबीसी, बीडीसी ला आपण ईडीसी लिहू शकतो. आता बघा ईबीसी इक्वल्स टू ईएबी, हे बीसीडी असंच लिहिलं. ईबीसी इक्वल्स टू ईएबी प्लस अँगल ईडीसी इक्वल्स टू ईएडी इज इक्वल्स टू 180 फ्रॉम फर्स्ट. अच्छा, आता ऑब्झर्व करा की बीसीडी आपल्याला पाहिजेच होता. ईएबी म्हणजे एवढा आणि ईएडी म्हणजे एवढा, या दोघांची ऍडिशन केली तर बीएडी होते. त्या बघा बीएई आणि डीएई दोघांना मिळवलं तर तयार करायला बीएडी, टोटल बीएडी. त्याला अँगल ऍडिशन ऍक्सॉम म्हणतात. म्हणजे काय की दोन अर्धे अर्धे अँगलला पूर्ण केलं. बघा हा इकडचा अर्धा आणि इकडचा अर्धा, टोटल नेम काय झालं बीएडी झालं. मग याला म्हणतात अँगल ऍडिशन ऍक्सॉम. किंवा आपल्याला जर नसेल लिहायचं असं तर आपण असं लिहू शकलो असतो की ऑर
याचं रिझन की अँगल EAB प्लस EAD is equals to BAD. It is also the reason. पण आपल्याला मेन काय आहे दिस की BCD and BAD sum of these two angle are 180 means it is the converse of cyclic quadrilateral. By converse of cyclic quadrilateral theorem, two opposite angles are 180, hence ABCD is a cyclic quadrilateral. ABCD is a cyclic quadrilateral. पण लक्षात ठेवा पेज नंबर 76 वर अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट दिलेला आहे की angle between the chord and tangent is equals to opposite inscribed angle in R. हे लक्षात ठेवायचे. हे थेरम खूप महत्त्वाचा आहे. म्हणून मी काही प्रॉब्लेम काय केले होते सेपरेट काढून त्याचे एक वेगळे म्हणजे मी प्रॉब्लेम नंबर 13 न घ्यायचं मागच्या व्हिडिओ मध्ये कारण हेच आहे की तिथे ही थेरी वापरलेली आपण आता